वेगावर स्वार होऊन गोलंदाजी, आता मात्र त्याचं उत्तर आहे का रोहित कडे? इथे मात्र जोरदार अपील होते, परंतु पंच पूर्णपणे अपील पेटाळतायत. ते मात्र दोन्ही पंच डिस्कस करताना इथे मात्र फलंदाज होईल बाद आणि मोठा झटका इथे मात्र लागला जाईल. रोहित इथे मात्र बाद होतोय आणि पहिला झटका लागतोय आणि इथे मात्र आव्हान 110 धावांचं आणि फलंदाज होतोय बाद. मोठा झटका म्हणावा लागेल माऊली लिहून संघाला. आणि आता मात्र पहिलंच ओव्हर मार्गस्थ आहे. 22 धावांचं प्रत्येक ओव्हरला स्ट्राईक रेट आहे. त्या पद्धतीची फलंदाजी मात्र दिसत नाही आतापर्यंत. 2 चेंडू फेकले गेलेत, 1 विकेट आणि 0 धावा इथे मात्र प्राप्त केल्या जात आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा फलंदाज होईल बाद LBW च्या स्वरूपात. बॅक टू बॅक दुसरा झटका इथे मात्र लागताना आव्हान 110च आणि गलती लागली का काय आणि नशीब इथे मात्र खराब दिसतंय माऊली लिओन संघात. जपा त्यांचा चेंडू यष्टीला लागत होता पण यष्टी पडत नव्हत्या, फलंदाज बाद होत नव्हते आणि इथे मात्र गलती लागली का काय असं दिसायला लागलंय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. अमोल मात्र नॉन स्ट्राईक वर उभा आहे. सिक्रेट बक्षीस त्याच्यासाठी लागलेले, प्रत्येक षटकारास 500 रुपये. आणि अजून एक बक्षीस येतोय सुशील देशमुख सर यांच्याकडून. षटकार हॅट्रिक केल्यास 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे अमोलसाठी. पुन्हा एकदा चेंडू हवेत, नशीब खराब आहेत आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. गच्चाल गचाल फलंदाजी ते मात्र म्हणावी लागेल माऊली लिओन संघाची. काय नरसाडी लागली का काय समजत नाही. आणि विकेट हॅट्रिक सुद्धा संपादित करतोय सचिन. तेज तर्रार गोलंदाजी ते मात्र पाहतोय.